आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची मागणी। जत तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। अनेक ठिकाणी द्राक्ष, डाळिंब या फळबागासह बाजरी, मका, भुईमूग, तूर यासारख्या पिकांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। शेतकरी संकटात सापडला असून या गंभीर परिस्थितीची दखल घेत जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी आज जत तालुक्यातील बोरगी खुर्द, बोरगी बुद्रुक, हळदी, बालगाव, माणिकहाळ, अक्कळवाडी, उमदी, सुसलात, सोनलगी आदी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली। माननीय सावंत यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांना धीर दिला आणि या कठीण काळात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली। यावेळी बोलताना त्यांनी सरकारकडे ठाम मागणी केली की तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तेवढी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांना आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष मदत मिळणे गरजेचे आहे। या शेतपिकाच्या पाहणीत माननीय विक्रमसिंह सावंत यांच्यासह बाबासाहेब तात्या कोडक, मारुती पवार, अनिल पाटील, श्रीशैल बगली, संजय सावंत, बंडू शेवाळे, ज्योतिबा शेवाळे यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्वांनी एकमुखाने शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी व्यक्त केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची गंभीरता लक्षात घेता शेतकरी बांधवांमध्ये मोठा रोष असून तातडीने मदत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्याचीही चर्चा शेतकऱ्यांमधून झाली। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।